मौजे नगरसूल येवला येथील 4 ते 4.5 किलोमीटर अंतरावरील कटके कापशे वाडी कमोदकर वस्ती धनवटे याकडे जाणारा हा जो रस्ता आहे गेल्या 45 वर्षांपासून प्रलंबित असून बोरशे वस्ती नगरसूल लगत बोरशे वस्ती या ठिकाणी तो रस्ता बोरशे वस्तीपर्यंत पूर्णपणे झालेला आहे, परंतु त्यापुढे कटके कापशे वस्ती कमोदकर आणि धनवटे यांच्या वस्तीकडील म्हसोबा बंधारालगत आणि त्यापुढील कोळगाव श्री क्षेत्र कानिपनाथ मंदिर कोळगाव या पुढे जाणारा हा रस्ता यास शासनाने जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या मार्फत तात्काळपणे प्रलंबित असलेल्या रस्त्याला मंजुरी देऊन तात्काळपणे पुन्हा तो डांबरीकरण करण्यात यावा आणि सदरील काम चांगल्या प्रकारचे करून पूर्णपणे हा रस्ता तातडीने डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी या परिसरातील सर्व रहिवासी समस्त पंचक्रोशीतील ग्रामस्थ नागरिकांनी एका पत्रकाद्वारे केली आहे। तरी शासनाने तात्काळपणे याची दखल घेऊन तात्काळपणे मोजमाप करून या कामाला गती देऊन कामास प्रारंभ करावे। याकडे कोळगाव शिवरस्ता आणि सरकारी ही वहिवाट तहसील कार्यालय आणि सरकारी दप्तरमध्ये रजिस्टर रेकॉर्डला नोंद असून तरी कटके कापशे वाडी कमोदकर वस्ती धनवटे वस्ती कडील हा नगरसूल कडून पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोच कालव्याकडून लगत जाणारा हा 4-4.5 किलोमीटर अंतरावरील हा रस्ता तातडीने शासनाने यास मंजुरी देऊन हा पूर्णपणे म्हसोबा बंधारा ते कोळगाव श्री क्षेत्र कानिपनाथ महाराज मंदिर कोळगाव तालुका येवला जिल्हा नाशिकपर्यंत संपूर्णपणे डांबरीकरण करावा अशी मागणी या परिसरातील सर्व ग्रामस्थांनी व शेतकरी वर्गांनी शेतकरी उत्पादकांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्याकडे केली आहे।